बारामतीत आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याच्या मंचावर मी आत्ता आहे आणि आपण पाहू शकतो या मेळाव्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. निमित्त जरी महारोजगार मेळाव्याचं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातलं शक्ती प्रदर्शन आज या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भव्य असा मंच या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. त्यांचंही नाव या निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलेलं आहे. मात्र शरद पवारांचं नाव सुरुवातीला निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आलं होतं. नंतर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नावाचा समावेश करण्यात आला. मात्र आजच्या या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या कार्यक्रमाला येणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत एकूणच जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री काय भाष्य करणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. मात्र ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं बारामतीमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नेमकं लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाईल असंच काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.